राम राम मंडळी. हा आहे एक दाल बाटीचाच प्रकार म्हणला तरी चालेल. स्टफ बाटी, डाळ नाही आहे ह्याच्यात, पण स्टफ बाटी आपण ह्याला म्हणू शकतो. तर ह्याच्यामध्ये मी काय केलं आहे, सिंपल एकदम, मसाले खूप काही वापरलेले नाही आहेत. फक्त जिरे, धणे जिऱ्याची पूड, कसुरी मेथी आणि थोडंसं मिरची लसणाचं वाटण आणि त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा टाकला आहे आणि छान परतून घेतलं आहे हळद मीठ टाकून. आता ही आहे कणिक. या कणकेमध्ये थोडंसं 2 वाट्या कणिक जर असेल, म्हणजे गव्हाचं पीठ असेल तर अर्धी वाटी त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे आणि असं घट्ट मळून घेतलं आहे. त्याच्यामध्ये ओवा घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे आणि असं करून घट्ट मळून घेतलं आहे. आणि त्यानंतर हे बघा, ह्या अशा बाट्या ज्या दिसतात तुम्हाला, म्हणजे खोल वाटी करून घ्यायची, त्याच्यामध्ये ते सारण घालायचं बटाट्याचं आणि त्याला गोल करून घ्यायचा. अशा आता हे मिष्टी आहेच आहे आमच्या मदतीला. हे बघा, छान लाटून वगैरे छान पुऱ्या करून देणं चाललेलं आहे. आम्ही कुणीही तिला मदत केलेली चालणार नाही आहे, तुम्ही बघतायच. हे असं आम्हाला करून देत आहे. मग त्यानंतर मी आणि माझी आई परत एकदा त्याला शेप देऊन त्याच्यामध्ये परत सगळं सारण फिल करून चालू आहे. आणि हे मेन म्हणजे हे हेल्दी आहे, कारण ह्याच्यामध्ये कुठलंही तेल म्हणजे फ्राईड केलेलं नाही आहे. हे छानपैकी आपण आप्पे पात्रात भाजू शकतो, जसं दालबाटी करतात, आणि खूप छान लागतं. पटकन गरमागरम खाण्यासाठी, इन्स्टंट करण्यासाठी हा एकदम छान ऑप्शन आहे. हे बघा, मस्त सॉससोबत एन्जॉय करू शकता. बाय.